मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यामध्ये नागेशवाडी परिसरामध्ये वन विभागात एक डेड बॉडी आढळून आली होती. तारीख होती 24 डिसेंबर 2024ची. त्या दिवशी पोलिसांनी ती डेड बॉडी आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि ती एका मुलीची डेड बॉडी होती. पोस्टमॉर्टम केल्यानंतर माहीत झालं की त्या मुलीची हत्या गळा दाबून झाली आहे आणि पोलिसांनी परत त्या जागी जाऊन जेव्हा तपासणी केली तेव्हा माहिती झालं की त्याच ठिकाणाहून थोड्या अंतरावर एक बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये एका डी-मार्टची पावती पण होती. तर ती पावती होती छत्रपती संभाजीनगर येथील डी-मार्टची. पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यानंतर तिथे गेल्यावर जेव्हा ते डी-मार्टचे कॅमेरा चेक करतात तेव्हा त्यांना समजते की ती मुलगी आणि तिचा प्रियकर तिथे गेले होते. त्या मुलीचं नाव होतं अलका बाजीराव बेदरे, वय होतं 29 वर्ष. ती राहणारी होती सदाफुले वस्ती, तालुका जामखेड, अहिल्यानगर. आणि जो तिचा प्रियकर होता त्याचं नाव होतं श्रीकांत सुरेश पिलनवार आणि तो मुगट येथे राहत होता, जिल्हा नांदेड. ते दोघांची ओळख एका बसमध्ये झाली होती आणि दोघे मागच्या 9 महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संभाजीनगर येथे राहत होते आणि रागाच्या भरामध्ये तिच्या प्रियकरांनी तिची हत्या गळा दाबून करून टाकली होती आणि त्यानंतर त्याने तिची डेड बॉडी बॅगेमध्ये भरून हिंगोली येथील औंढा नागनाथ जवळ गणेशवाडी येथे फेकून दिली होती. आणि त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला त्यांच्या पाहुण्याच्या येथून म्हणजेच आदिलाबाद येथून अरेस्ट केलं होते. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या घटनांसाठी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला.